गट्टू बघ, खूप ऑर्डर्स आहेत. मग काय झालं, बर्गर असो वा केक, गट्टू बनवतो विना ब्रेक. फूड एक्सप्रेस, ऑर्डर असेल राईट, कॉइन्स मिळतील डे नाईट. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. लवकर पुंटून किड्स गेम्स डाउनलोड करा आणि मजा सुरू करा. फर्स्ट टाइम इन मेट्रो. गट्टू चिंकीच्या शाळेचा आज हाफ डे होता आणि ते आज लवकर घरी आले होते. तिकडे आई खाण्याचं बनवण्यात बिझी होती की तेवढ्यात आईच्या फोनची रिंग वाजते. हॅलो, कोण? हॅलो, मी बोलतोय. हा, काय झालं? ते मी माझे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट घरीच विसरलोय. तिथेच डायनिंग टेबलवर रेड कलरचं ठेवलंय. आई डायनिंग टेबल कडे पाहते. तिथे बाबांची रेड फाईल ठेवलेली होती. हो आहे ना. हा, ते मला तेवढं डॉक्युमेंट आणून दे ना प्लीज. माझी ना एका तासात एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे. मला यायला जायला खूप वेळ लागेल. पण कार तर सर्व्हिसिंगला गेलीये आणि गट्टू चिंकीही घरी आहेत. अगं, तू मग मेट्रो न ये ना, त्याने तुला अर्धा तासच लागेल यायला. प्लीज, हे खूप अर्जंट आहे. बरं ठीक आहे, येते. फोन ठेवताच आई गट्टू चिंकीला म्हणते, मुलांनो, लवकर तयार व्हा. आपल्याला बाबांच्या ऑफिसला जायचंय, त्यांचा महत्वाचा कागद द्यायचाय. हे ऐकताच गट्टू चिंकी खुश होता. अरे वा, बाबांचं ऑफिस. पण आई, कार तर नाहीये, आपण कसं जायचं? मेट्रोने. मेट्रो? ये, आपण आजपर्यंत कधीच मेट्रोत बसलो नाही. हो, आपले सगळे मित्र बसलेत. शेवटी एकदाचा आपण पहिल्यांदाच मेट्रोतून जाणार आहे. किती मजा येईल ना गट्टू? हो, खूप मजा येईल. हो मुलांनो, मेट्रोने जायचंय, पण लवकर आवरा. आपल्याला अर्धा तासात पोहोचायचंय, नाहीतर बाबांना मीटिंगला उशीर होईल. हे ऐकून गट्टू चिंकी लगेचच आपल्या रूम मध्ये जातात आणि 2 मिनिटात लगेच रेडी होतात. चिंकी लगेचच आपला कॅमेराही उचलते. मुलांनो, कुठे आहात? आवरलं का? गट्टू चिंकी पटकन आपल्या रूम मधून बाहेर येतात. हो आई, आवरलं आमचं, चल. येस, मीही तयार आहे एकदम. चिंकी, तू हा कॅमेरा का घेतलायस? आई, ते आज आपण पहिल्यांदा मेट्रोत बसणार आहे ना, आणि गुड्डीने सांगितलं की मेट्रो मधून शहराचं छान दृश्य दिसतं, म्हणून मी कॅमेरा घेतलाय. काय? बरं ठीक आहे, चला लवकर. आई डॉक्युमेंट घेऊन घराला बाहेरून लॉक करते आणि कॅब बुक करते. कॅब बुक करून आई आणि गट्टू चिंकी जवळच्या मेट्रो स्टेशनला पोहोचतात. गट्टू चिंकी, बघा, आपल्याला सगळ्यात आधी तिकीट घ्यायचं असतं. आपल्याला ज्या स्टेशनवर जायचंय त्याचं. एवढं बोलून आई 3 तिकीट्स घेते आणि मग गट्टू चिंकीला पुढे घेऊन जाते. चिंकी, तू इकडे ये आणि गट्टू, तू त्या रांगेत जा. आधी आपलं चेकिंग होईल आणि मग आपल्याला तिकीट स्कॅन करायचंय. ओके आई. गट्टू मुलांच्या रांगेत जाऊन चेकिंग करवून घेतो आणि चिंकी आणि आई मुलींच्या लाईन मध्ये. मुलांनो, आता इथे तुमचं तिकीट स्कॅनवर ठेवा, म्हणजे तुमच्यासाठी दार उघडेल. आईच्या म्हणण्याप्रमाणे गट्टू अगोदर आपलं तिकीट स्कॅन करतो. ज्याने डोअर ओपन होतं. ये, उघडलं दार. मी तर चाललो. आता मीही येते गट्टू. आणि मग चिंकी सुद्धा आपलं तिकीट स्कॅन करते आणि मग आई. तिघेही स्टेशनच्या आतमध्ये जातात. मुलांनो, आपल्या मेट्रोसाठी आपल्याला निळ्या लाईनीवर जायचंय. तिथूनच आपल्याला आपली मेट्रो मिळेल. चला. गट्टू चिंकी आई सोबत चालतात आणि मग जाऊन मेट्रोची वाट पाहतात. गट्टू चिंकी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहतात, जे त्यांच्या सोबतच मेट्रोची वाट पाहत होते. बघ चिंकी, किती लोक आहेत जे मेट्रोची वाट बघतायत. हे किती लकी आहेत ना गट्टू. यांना तर रोज मेट्रोने फिरायला मिळतं आणि मस्त मस्त दृश्य बघायला मिळतात. गट्टू चिंकीचं हे बोलणं ऐकून आई हसू लागते की तेवढ्यात मेट्रो येण्याची अनाउन्समेंट होते आणि मेट्रो येते सुद्धा. मुलांनो, सांभाळून चढा मेट्रो मध्ये. ओके आई. आई गट्टू चिंकीचा हात पकडून त्यांना मेट्रो मध्ये घेऊन जाते आणि त्यांना रिकामी सीटही मिळते. गट्टू, चिंकी आणि आई तिघेही बसतात. आता मी सुंदर दृश्यांचे फोटोज घेईन. चिंकी, किती मजा येते ना मेट्रो मध्ये. असं वाटतंय की आपण एखाद्या राईड मध्ये बसलोय. हो गट्टू. मुलांनो, सांभाळून बसा. तेवढ्यात गट्टू पाहतो की एक म्हाताऱ्या आजी उभ्या आहेत, कारण त्यांना सीट मिळाली नव्हती.
आजी तुम्ही बसा इथे, मी उभा राहीन. धन्यवाद बाळा, देव तुझं कल्याण करो. मग गट्टू आईच्या शेजारी जाऊन उभा राहतो. खूप छान गट्टू, तू खरंच खूप चांगला आहेस. थँक्यू आई. मेट्रो चालू लागते आणि चिंकी विंडोतून बाहेरचा व्ह्यू पाहू लागते आणि आपल्या कॅमेऱ्यातून फोटोज क्लिक करू लागते. वाव, गुड्डी बरोबर बोलली होती. किती सुंदर दृश्य आहे. उद्या मी सुद्धा शाळेत जाऊन गुड्डीला सांगेल की मी मेट्रोत बसले होते. चिंकी, अगं सरळ बस, नाहीतर पडशील बरं. हो आई. चिंकी सरळ होऊन बसते आणि एक फोटो आई आणि गट्टूचाही ती घेते. आता मी हा कॅमेरा आत ठेवते. आपण हे फोटो नंतर बघू. ओके गट्टू? ओके. की तेवढ्यात मेट्रोत अनाउन्समेंट होते की ज्यामुळे आईला समजतं की पुढचं स्टेशन त्यांचंच आहे. पुढचं स्टेशन आपलंच आहे गट्टू चिंकी. आपल्याला उतरायचंय, लक्षात ठेवा. काहीच वेळामध्ये स्टेशन येतं आणि मेट्रोचे डोअर्स ओपन होतात. चला मुलांनो. आई गट्टू चिंकीचा हात पकडून त्यांना मेट्रोच्या बाहेर घेऊन जाते. बाबा मेट्रोच्या बाहेरच उभे होते आणि त्यांची वाटच पाहत होते. बाबा, आलो आम्ही. हे घ्या तुमची कागदपत्र. थँक्यू सो मच. तुम्हालाही थँक्यू मुलांनो. तुम्ही माझ्यासाठी एवढ्या दूर आलात. तुम्ही नसतात तर माझं नुकसान झालं असतं. बाबा, हे तर आम्ही करायलाच हवं. आणि तसंही आम्हाला पहिल्यांदा मेट्रोमध्ये बसायला मिळालं. हो बाबा, आम्ही तर असं म्हणतोय की तुम्ही रोज असे कागदपत्र घरी विसरा, म्हणजे आम्ही तुम्हाला रोज हे कागदपत्र द्यायला येऊ. काय तू पण चिंकी. चला मी जातोय, नाहीतर मला लेट होईल. ओके, बाय बाय. मग बाबा पुन्हा आपल्या ऑफिसमध्ये जातात, जे मेट्रो स्टेशनच्या अगदी समोरच होतं. ते जाताच आई गट्टू चिंकीला म्हणते, चला गट्टू चिंकी, आता आपले परत तिकीट काढू. ओके आई. ओके आई. पण थांबा, आपण घाईघाईत तर जेवणच करून आलो नाही आणि खूप भूक सुद्धा लागलीये, हो ना? हो आई, मीही हेच म्हणणार होतो. खूप भूक लागलीये. आणि मलाही. बरं, इथे जवळच एक मस्त इटालियन रेस्टॉरंट आहे. आपण तिथे जाऊन मस्त पास्ता खायचा. पास्ता, ये. ओके, चला मग आपण इथे जेवण करू आणि मेट्रोने परत घरी जाऊ. लेट्स गो. लेट्स गो. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.